प्रमोद पाहूया आपल्या संघाकडून. आणि हा व्हाईटच्या स्वरूपात आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. अशा स्वरूपात व्हाईटच्या स्वरूपात डिक्लेअर मतलब 0 बॉल 2 धावा. तसेच अनिल इप्ते यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. नथुराम भोगटे यांच्याकडून 500 रुपयाचे देणगी आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. साखलेवाडी संघाकडून समीर पाहूया प्रणाल याला कशा प्रकारे बॉल आणि हा कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. धावसंख्या झालेली आहे ती 3, बिनबाद 3, एक चेंडू आणि 3 धावा. विठ्ठल धनावडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सीताराम शिगवण यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपल्यासारखे थार थोर मोठे यांच्या बरोबरच एवढी मोठी टुर्नामेंट आपल्याला आयोजन करता येतं. आपले सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. दुसरा चेंडू हा सुद्धा चांगल्या प्रकारे चेंडू टाकलेला समीर यांनी. आणि त्याच दरम्यान आमच्या या क्रिकेट मंडळावर देणगीचा पाऊस पडतोय. असाच आमच्या तुम्ही पाठीशी उभे राहा. सन्माननीय आमच्या गावचे पाटील सन्माननीय दिलीप पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि हा सुद्धा वाईट चेंडू. काहीसा चेंडू कट होताना दिसत नाही आपल्याला. दोन्ही संघ एका तालुक्यामधले आहेत. पाहूया आता कोण पडतोय कोणावरती भारी. वांदरगोंडावरचे साठलेवाडी. आणि हा शॉर्ट बॉल काही समजलेला नाही प्रणाल याला. याच्यानंतर होणारा सामना तांबडे आणि वरचीवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस उडवण्यासाठी टॉस का बॉस याच्यामध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. चांगली रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली ती वांदरगोंडा संघाकडून. तांबडी वर्सेस वाघडुंगी वरचीवाडी म्हणजे आमच्या शेजारील गाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विचार मंचाकडे यायचं आहे. आपला टॉस होतोय. विनंती आहे आपल्याला, हा दुसरा कॉल आहे. आणि हा सुद्धा कटवलेला चेंडू. एक धाव. साठलेवाडी संघाकडून काहीशी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही त्यांना बॉल समजत नाही आहे. आणि पहिल्या षटकातला शेवटचा बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 9. 5 चेंडू आणि 9 धावा. आणि हा वाईट चेंडू. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आहे वांदरकोंडा वर्सेस साठलेवाडी. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ते 11, बिनबाद 11. बापदेव क्रिकेट चषक 2025 साठी आपल्या क्रिकेट मंडळाचे आणि या मैदान गाजवणारे योगेश भुवड यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाची देणगी आहे. त्यांचे मंडळातर्फे मनपूर्वक आभार. टाळ्या झाला पाहिजे योगेश भुवडसाठी. दादा इकडे असं म्हणतायत.
विश्वेश साटलेवाडी संघाकडून दुसरं षटक. टॉस साठी यायचं आहे. नरेश आदावडे मुंबईकर मंडळाचे सहसचिव. वैयक्तिक पहिले आणि संघाकडून दुसरं विश्वेश साटलेवाडीचा एक्सप्रेस. आणि हा निर्धाव चेंडू काही समजलेला नाही प्रणाल याला. विकेट किपर सुद्धा बीट झालेले आहेत. टॉस विन झालेले आहेत. तांबडी संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं चला आहे. मित्रांनो फटाफट आपण या मैदानात खेळताना हा आयोजन आणि नियोजन कसं वाटतं आणि किती रनाचा टार्गेट द्याल? 24च्या आत स्कोअर थांबवायचा प्रयत्न करणार आहे. खेळताना तुम्हाला कसं वाटतंय? खेळताना एकदम चांगला आहे आणि मिलिंदने म्हणजे आमच्या टीम आणि हा नो चेंडू मध्ये नो चेंडू आणि दोन धावा. आम्ही टीम टाकणार नव्हतो पण आमचा एक कॅप्टन आहे म्हणजे त्याचा खास फ्रेंड तो त्याच्या रसिक मालकर खास फ्रेंड. रिव्ह्यू नाही म्हणजे रिव्ह्यू उपलब्ध नाही मित्रांनो. रसिक मालकर म्हणजे आमच्या मिलिंद बोर्ड यांचे जिवलग मित्र. त्यांचा हा संघाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण ज्या कमीत कमी स्कोरमध्ये थांबवलाल अशी अपेक्षा. तसंच वाघडुंगी संघ म्हणजे आणि आमचा नवीन- शेजारचा संघ आणि नेहमीच आमच्या सोबत भाऊकी म्हणून आपण खेळत असतो. आपण या टुर्नामेंट खेळताना आपल्याला कसं वाटतं आणि किती जास्तीत जास्त स्कोर माराल आणि त्यांना रोकाल? ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू प्रमोद याने काहीच गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला साटलेवाडी संघाकडून. खेळायला आम्हाला छानच वाटतं. दरवर्षी आम्ही खेळतो. शेजारीला म्हणजे खेळायला पाहिजे. क्षेत्ररक्षण खूप खूप आभार. दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे तो म्हणजे आताच किरण दादा बोलले की जीवलग जीवाचा तसा जीवलग जीवाचा तसा मिलिंद आमचा. धाव संख्या झाली आहे ती 18. आणि हा मारलेला फटका चौकार. चांगला गॅप मध्ये मारलेला प्रमोद याने चेंडू सीधा बाउंड्री लाईन पार. चौकार. चला दुसऱ्या षटकातलं चौथा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा सुद्धा मला वाटतंय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा चौकार. शानदार बॅटिंग करताना पाहायला मिळतंय. तशीच खराब गोलंदाजी साटलेवाडी संघाकडून. 4 चेंडू आणि 26 धावा. एक मिनिट 4 चेंडू अंपायर. चार चेंडू अंपायर. पहिला बॉल 1 बाईस गेला. दुसरा बॉलला 2 रन 9 बॉल. तिसरा बॉल 3 रन. चौथा बॉल 4 रन आणि पाचवा बॉल पण 4 रन म्हणजे 4 बॉल झालेत. एक 9 बॉल त्यामध्ये होता. चार चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे ती 26. विश्वास पुन्हा एकदा
शेवटच्या 2 चेंडू आणि हा सुद्धा कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, तिथे सुद्धा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला साठलेवाडी संघाकडून. आणि अशाच गचाल क्षेत्ररक्षण मध्ये रनिंग द बिटवीन 2 धावा कंप्लीट आणि तिसरा रन आउट. आणि हा शेवटचा चेंडू होता दुसऱ्या. आणि इथे सुद्धा गचाल क्षेत्ररक्षण साठलेवाडी संघाकडून. गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. आणि रनआउटच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 31 टू विन. अंदोरकर संघाने त्वरित स्वतःची धावन घ्यायचं आहे. वेळेचं आपल्या सर्वांना बंधनं आहेत. आम्हाला सर्व सामने वेळेत संपवायचे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. जेवढे आपण आता घाई कराल तेवढे आपल्याला संध्याकाळला चांगल्या प्रकारे गेम पाहायला मिळतील. मित्रांनो, आता घाई करा, संध्याकाळला काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही फटाफट सामने खेळवण्याचा प्रयत्न करतोय, कारण सामने असं चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. 1 ओव्हर आणि 8 बॉल 10 बॉल असं खेळून मतलब नाही मित्रांनो. त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय की जेवढा आपण सामना फास्ट खेळू तेवढा आपल्याला टाइम मिळेल. डीजे या ठिकाणी यायचं. सन्माननीय राजेशजी धनावडे म्हणजे आमच्या बापदेव नवतरुण मित्रमंडळाचे पहिले अध्यक्ष, मी ते विसरणार नाही. त्यांचा यथोचित सन्मान होतोय. सन्मान करण्यासाठी मी निर्भय शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होईल. चला मित्रांनो, साठलेवाडी संघाचे 2 फलंदाज त्वरित आपण मैदानामध्ये यायचं आहे. सन्मान होतोय. आमचे सहकारी राजेशजी धनावडे सन्मान करतायत. आमच्या क्रिकेट मंडळाचे धडाडीचे गोलंदाज आणि तसेच फलंदाज निर्भय आदावडे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. बारा चेंडू आणि 31 धावा. मॅच मध्ये मजा येणार आहे मित्रांनो. दोन्ही संघ एका तालुक्यामधले आहेत, तर कोण पडते कोणावरती भारूक पाहूया. आता आपल्याला 10 मिनिटाच्या रिझल्ट लागेलच. वाघडुंगे गावचे सुपुत्र श्रीपाल बेकरे यांचा सन्मान होतोय. तो स्वीकारण्यासाठी त्यांनी टॉस्का बॉस आणि जे काही आपल्या यथाशक्तीने आम्हाला जो काही सहकार्य कराल आम्ही हक्काने मागतोय तुमच्याकडे. तसेच सुमित आपला सुद्धा सन्मान होतोय. सुमित उदेक यांनी सुद्धा टॉस्का बॉस मध्ये यायचं, आपला सन्मान होईल. आमच्या बापदेव क्रिकेट मंडळाचे चेतन शिगवण हे त्यांचा सन्मानित करतील.
श्रीपाल बेकरे आणि सुमित उदेक. राहुल वांदरकोंड संघाकडून राहुल आणि स्ट्राईकला येतो किशन, ईशान किशन आणि केएल राहुल. पाहूया कोण पडतोय आता कोणावरती भारी. आणि पहिला चेंडू कटवलेला चेंडू मला वाटतंय सीमारेषा बाहेर. एक चेंडू आणि 6 धावा. शानदार षटकार किशन यांनी मारला चेंडू. एक चेंडू आणि 6 धावा. मॅच मध्ये मजा येणार आहे मित्रांनो. मित्रांनो सामना फटाफट चालू करायचा आपल्याला. हवेची दिशा आता बदललेली आहे. आता आपल्याला षटकार पाहायला मिळतीलच. आता हे दुपारचं सत्र चालू झालंय मित्रांनो कोपरीच्या मैदानामध्ये. आणि हा सुद्धा चेंडू मारलेला लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा. आणि एकच धावावरती त्यांना समाधान मानावं लागेल. श्रीपाल बेकरे यांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान ऑनलाईन त्यांच्या गावचे नितीन भुवड हे पाहतायत. सन्माननीय श्रीपाल बेकरे यांचा सन्मान करतील स्वप्नील लोंढे. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू विनायक याला. पाहूया विनायक कशा प्रकारे तुटून पडतोय. राहुल याला आणि विनायकला काही चेंडू समजलेला नाही. आणि हा निर्धाव चेंडू राहुल याचा. मला वाटतं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा विनायकच होता. त्यांनी एक चेंडू आणि 2 धावा होत्या पाहिजे असताना त्यांनी षटकार मारला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तर असंच काहीतरी आपल्याला बघायला मिळेल विनायकच्या बॅटमधून. बघूयात. पहिला चेंडू त्याला काहीसा समजलेला नाही पण दुसरा चेंडू तो नक्कीच समजून गेला आणि बाउंड्रीच्या बाहेर फेकून देईल. पाणी घेऊन जायचं मित्रांनो. श्रीपाल बेकरे यांच्या माध्यमातून आपल्या या बापदेव क्रिकेट चषकासाठी 500 रुपयाची अशी भरघोस देणगी आले. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पाणी घेऊन जायचं मित्रांनो. उन्हाचा भर वाढलेला आहे. आता जेवढे पण मालवण बापदेव क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत उदेक यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद. मॅच थोड्या फास्ट खेळवायचे आहेत. पंच तसेच माझ्या नांदले गावचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. नांदले गाव म्हणजे माझ्या कुणबी समाजाचे एक कणकर नेतृत्व संतोष पाटील यांचा गाव. त्यांच्या गावातून कोण जर सन्मानित व्यक्ती असेल तर त्यांचा सन्मान केला जाईल. त्यांनी विचारमंचाकडे यायचं आहे. हॅलो. मागची मॅच झाली नांदले आणि कांटीवडण. त्याच्यामध्ये आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहून गेला होता. त्या पुरस्कारमध्ये नांदले संघाचा सुजित हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. त्याने आपण टॉस का बॉस इथे प्रवेश करायचा आहे. आणि आज सुद्धा निर्धाव चेंडू विनायकाला काही समजलेला नाही. राहुल यांनी मारलेला फेकी गोलंदाज असा फिरकी बट्टू. काहीसा आपल्याला अलग गोलंदाजी करताना दिसतोय. राहुल यांना पहिल्या बॉलला षटकार मारल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक केला आहे. विनायकाला आपण आपल्या जागेवरती स्थिर ठेवला आहे. त्याला काहीसा चेंडू समजत नाही आहे. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू काहीसा बॉलिंग मध्ये एक नंबर बॉलिंग करतोय. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचे नांदले संघाचे त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय. माझ्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष त्यांना यथोचित सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय नारायण गोरिवले साहेब सन्मान करण्यासाठी त्यांना टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. 5 चेंडू आणि 7 धावा.
काय गोलंदाजीमध्ये कमबॅक केलाय मित्रांनो राहुल यांनी. पहिला चेंडूवरती षटकार मारल्यानंतर 4 बॉलला त्याने 1 धाव खर्च केली आहे आणि ही सुद्धा एकच धाव आणि अशा प्रकारे 6 चेंडू मध्ये आणि 8 धावा. आमच्या या क्रिकेट मंडळाला ज्यांनी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच हा जो चषक दिला आहे ती म्हणजे अमिषा पाणगले. जरी ही युवती असली तरी क्रिकेटवर किती प्रेम आहे तिचं हे या माध्यमातून दिसतंय. धावसंख्या झाली आहे ती 8. खरंच तिचे मनपूर्वक आभार. अमिषा पानगले, आपण आपलं असलेलं क्रिकेटवर प्रेम हे सदैव असंच पाठीशी राहू द्या. बापदेव क्रिकेट संघ नेहमीच आपला आभारात राहील. आणि 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे ती साठलेवाडी संघाला. पाहूया कशा प्रकारे आता विनायक तुडून पडतोय. एक साईड दोन्ही मला वाटतंय दोन्ही ज्या मॅच झाल्या वांदरकोंडा आणि साठलेवाडी, आता एक साईडला आहे मंगेश, तो सुद्धा मॅन ऑफ द मॅच झाला आणि स्ट्राईकला आहे विनायक, तो सुद्धा मॅन ऑफ द मॅच झाला. तर आता या मॅच मध्ये खरी ट्विस्ट बघायला मिळणार आहे आपल्याला. पाहूया मित्रांनो 7 चेंडू आणि 23 धावा आणि हा सुद्धा बाउन्स चेंडू बाउन्स. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली मंगेशाने. काय चेंडूला अंपायर चेक करा. काही त्यांना समजलेलं नाही चेंडू आणि तिथे गर्दी करू नका. वाघ जखमी झाला तरी तो मैदान सोडत नाही. असाच काहीसा चित्र आता मला वाटते पाहायला मिळणार आहे या सामन्यामध्ये. तो हारतो, तो लढतो आणि पुन्हा जिंकतो तोचा विनायक. हा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण दुसरी धावासाठी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्यामध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे ती 10. 2 चेंडू आणि 10 धावा. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय मंगेश वांदरकोंडा संघाकडून. बॅट्समनला काही बॉल समजत नाही आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू आहे. हा सुद्धा काही समजलेला नाही चेंडू त्याला. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय वांदरकोंडा एक्सप्रेस मंगेश बालगुडे. चांगली गोलंदाजी करताना वांदरकोंड संघ जरी गाव लहान असला तरी आज काम मात्र महान चाललंय त्यांचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करण्याचं काम तेवढ्याच ताकदीने पूर्ण करतायत. हा सुद्धा निर्धाव चेंडू. मला वाटते सामना वांदरकोंडाच्या साईडने झुकलेला आहे.
खूप अभिनंदन. साटलेवाडी संघ आपले सुद्धा नेक्स्ट टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण आलात त्याबद्दल आपले बापदेव क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार. साटलेवाडी संघ असं सहकार्य नेहमी राहावा. सन्माननीय आमच्या टुर्नामेंटसाठी मेडिकल किट ज्यांनी उपलब्ध करून दिलंय असे आमचे सन्माननीय सुरेशजी सोलम साहेब, आमच्या गावचे ते सुपुत्र म्हणता येईल त्यांना, त्यांचा यथोचित सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी आत्ताच कॉमेंट्री करून थोडंसं थकवा आलाय, तो ते इथे शांती घेत आहेत, ते त्यांचा सन्मान करतील आमचे कॉमेंटेटर आकाश इप्ते. पटापट सन्मान करून घ्यायचा आहे. आकाश इप्ते यांचा सन्मान करतायत सन्माननीय चला धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. धन्यवाद. जे कॉमेंटेटर दोन्ही आहेत त्यांचं देखील आपण अगदी नक्कीच त्यांनी सांगितलं, जो चुकतो आणि तोच मात्र तिथून काहीतरी शिकत असतो. मैदानाच्या दिशेने एक मोठी मॅच. एका बाजूला आमचे मित्र रसिकजी मालकर यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल तांबडी, आणि त्याचबरोबरीने वरचीवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी मागच्या मॅचचा हिरो ज्याच्या माध्यमातून 13 धावेची इनिंग आली होती, प्रणल आपण यायचंय. आपलं देखील मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी, आपल्या संघाची नौका तारून नेण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं होतं. 13 धावांची छोटीशी इनिंग का होईना, परंतु ती आपल्या संघासाठी फायदेशीर होती. प्रणल आपण यायचंय. सामन्यावरचा पुरस्कार आपणास दिला जाईल. चला मॅचला सुरुवात होते. अगदी आज प्रत्येक जण आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, अगदी आपल्या गावाच्या नावाची टी शर्ट परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना पाहायला मिळतोय, आणि हा आपल्या गावचा अभिमान या स्पर्धेच्या माध्यमातून वाढवला जातोय. सर्व क्रिकेटपटूंना देखील आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी, एका बाजूला स्वीपाल आणि कुणाल. राऊंड द विकेटने पहिलाच चेंडू अल्टी पलटी करून मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच वाईट चेंडू डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच या ठिकाणी दक्षता घेत आहेत, कोणती चुकी त्यांच्याकडून होणार नाहीये, कारण का अंपायरशी कोणत्याही प्रकारचं चर्चाक्षेत्र रंगवायचं नाहीये. चला, खेळाडू ती क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि ती आपण दाखवायची, कारण का क्रिकेट हा स्पिरिटवरती खेळला जातो. आणि आपण जर पाहिलं तर पहिलाच चेंडू वाईट येताना पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिला, तोच प्रयत्न होता, परंतु दोन्ही प्रयत्न अपयशी राहिले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्याच 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 बॅक टू बॅक वाईट चेंडू येताना पाहतोय. अगदी दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच. आणि या मैदानाची आम्ही सकाळपासून सांगितलंय की सकाळी धावसंख्या थोडीशी कमी होते, दुपारच्या सत्रामध्ये धावा नक्कीच येतात, संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा कमी. आता मात्र गतीमध्ये बीट करताना पाहायला मिळा परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं.
असा चेंडू हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज यशच्या माध्यमातून पहिले चेंडू जरी 2 खराब असले तरी सुद्धा मी सुद्धा माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे, ते मात्र या चेंडूने सिद्ध करून दाखवलंय. पुन्हा एकदा बॅटचा बॉलचा संपर्क नाही, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूने एक वेगवान मारा होतोय, तर दुसऱ्या बाजूने चला मॅचचा हिरो 13 धावाची इनिंग त्याला मात्र दिला जातोय. प्रणालच्या माध्यमातून एक चांगला खेळ राहिला. अभिनंदन मित्रा. खूप साऱ्या दिलीपजी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. अगदी दिलीपजी सकाळपासून या ठिकाणी ते देखील दाखल झाले आहेत. इनफील्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, रेस लागले, कोण जिंकणार ती रेस. चेंडू मात्र जिंकतोय, चेंडू फरार, चौकार डीजे. एक मोठा फटकाची आवश्यकता होती. आपण जर पाहिले तर तोच नशिबाचा नाही तर चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अगदी जडमध्ये टाकलेला चेंडू असं आपण म्हणूया, म्हणजेच पायामध्ये चेंडूला आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला, परंतु चांगली क्षेत्ररक्षण होत आहे. कुठेतरी एक धाकड बॅटर आहे आणि त्याला मात्र कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. 2 चेंडू जरी खराब आले असले तरी सुद्धा कमबॅक करताना आपल्याला यशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी 2 चेंडू वाईड आले तरी सुद्धा धावसंख्या जर पाहिली तर फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा या षटकातील हा 3रा चेंडू वाईड येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय, परंतु तुम्ही चेंडूवरती किती गती प्राप्त करताय हे महत्वाचं नाही आहे. चेंडू कुठच्या टप्प्यावरती, चांगल्या टप्प्यावरती हाताळत आहे ना, हे महत्वाचं आहे. नियंत्रण कुठेतरी ठेवलं पाहिजे, परंतु वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पुन्हा एकदा यश. आता मात्र डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. 4 धाव्यांसाठी चौकार. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या बाजूने दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार आलाय. अगदी त्याने दाखवून दिल्या, माफ करा, सोपलच्या माध्यमातून दोन्ही चौकार आले. चांगली बॅटिंग होते. ज्या पद्धतीचा चेंडू होता त्याच पद्धतीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला यश, कुठेतरी एखादं यश आपल्या संघाला मिळवून देईल का? जरूरत आहे, कारण का समोरसून विचार केला तर चांगली बॅटिंग होते. अगदी या षटकातील हा 3रा प्रयत्न आहे. बुटा फटका तर नाही आलाय, परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय असं आपण म्हणूया. 1 धाव आली आहे. पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता झाली आहे. धावसंख्या 14, लॉस ऑफ 0 विकेट. डीजे. या टुर्नामेंटला क्रिकेट मंडळाचे
खेळाडू योगेश भुवड यांचा सन्मान होतोय. सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय पाटील म्हणजे आमचे पोलीस पाटील सन्मानित करतील योगेश भुवड यांना. शाल श्रीफल देऊन त्यांना सन्मानित करतील पाटील. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू वाईड. अगदी पहिल्याच आपण जर विचार केला तर गोलंदाजाने पहिला चेंडू वाईड टाकला. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज जर पाहिला ना तोही वाईड चेंडूने सुरुवात करतोय. जयेश पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड येताना पाहायला मिळाले. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. कारण का तुमची दिशा खराब असली तर दशा देखील खराब असं आपण म्हणूया. कारण का 2 चेंडू वाईड अगदी नक्कीच. कारण का आपण एका मोठ्या लाईव्ह टुर्नामेंटला खेळताना कुठेतरी आपल्या दिशेवरती नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचं असतं. आणि आता मात्र चांगला चेंडू अगदीच्या पद्धतीची बॅटिंग होते. एका बाजूला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्याच 2 चेंडू खराब राहिले. त्याच्यानंतर एक चांगला चेंडूचा सन्मान द्या आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. अगदी कपिल देव निकंज यांचं वाक्य आपल्याला आठवणीत आहे. आणि कुठेतरी चांगल्या चेंडूला सन्मान दिला त्याच्यावरती 2 धावा त्यांना आपल्याला पाहायला मिळाल्यात. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. एक शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणलं जात आहे. त्याच्यानंतर एक लॉंग ऑफ साईडला फील्ड पाहतोय. अगदी वेट करून मारण्याचा प्रयत्न. थेट कार्यक्रम होईल का आणि कार्यक्रम बॅटरचा होतोय. पहिल्या विकेटचं पतन गॉन. बॅट्समन फास्ट जायचं आहे. योगेश भुवड यांचा सन्मान होतोय. सन्मान करतायत आमचे पाटील. मॅच फास्ट खेळवायची आहे. वाघडुंगी संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. श्रीपाल बेकरे आमचे भाऊजी हे आत्ताच आपला विकेट गमावून परतत आहेत. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय ज्याचं नाव आहे मानव. पुन्हा एकदा अगदी पंच वाईड माफ करा 9 या ठिकाणी दंडित करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच या ठिकाणी आमचे मित्र देखील दाखल झाले आहेत. त्यांचं देखील अगदी नक्कीच कुठची स्पर्धा म्हटली तर ते त्या ठिकाणी दाखल असतात या ठिकाणी. आणि मिलिंदजी बोर्ड आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून ही साकार झालेली स्पर्धा आपल्या भेटीला कधी येणार. आणि एक आपण जर पाहिलं तर मालोर संघाला आणि त्यांच्या सहकार्यानं पडलेले एक गोड स्वप्न आज विरार नगरीमध्ये उतरलंय असं आपण म्हणूया. कारण का हा एकजुटीचा विजय आहे आणि एकटा माणूस आयुष्यामध्ये काय करू शकत नाहीये. त्यांच्या बरोबर जे असतात ते मात्र प्रामाणिक असावे लागतात. आणि याचं संपूर्ण श्रेय मी संपूर्ण कमिटी आणि बापदेव क्रिकेट संघ मालोर याला नक्कीच देईन. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर 21 या आकड्यावरती. एका बाजूला रसिकजी मालकर यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. तांबडी रोहा गावातून हा देखील संघ बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने वरचीवाडी हा देखील संघ आपल्याला तितक्याच ताकदीचा आहे असं आपण म्हणूया. कारण का क्रिकेटमध्ये कोणालाच कधीही कमी लेखू नये. अगदी किती मोठा संघ असला कधी किंवा छोटा संघ असला तरी खूप साऱ्या मॅचेस आम्ही देखील डोळ्यान देखत या मैदानावर पाहिल्यात. आणि पहिल्या 3 मॅचेस तुम्ही आम्ही सर्वांनी सकाळी पाहिल्यात. कारण का डोळ्यांचे पार न फेडणाऱ्या मॅचेस या ठिकाणी होताना पाहायला मिळाल्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग होते एका बाजूला. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी. अल्टी करून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल मात्र अगदी विकेट किपरचा वेध घेतोय असं आपण म्हणूया. शेवट मात्र चांगला केलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांची सांगता झाली आहे. एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 लॉस ऑफ 1 विकेट 22 धावा.
चला याच्यानंतर जशी इनिंग संपेल पारगान आणि गोपाळवट दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबत जशी इनिंग संपेल आपण टॉप बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल. शेवटचं षटक म्हटलं तर सर्वांच्या माहितीसाठी क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं जातं, ज्या षटकामध्ये मोठमोठी धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही आहे. अगदी नक्कीच दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. गॉड डीजे. न्यू बॅटर दाखल झालाय विजेंद्र. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू असं आपण म्हणूया. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु चुकी करतोय. अगदी नक्कीच सकाळपासून क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं राहिले असं आपण म्हणूया. क्षेत्ररक्षण क्रिकेटची जमेची बाजू असते. गोलंदाजी तर सगळेच चांगली करतात, बॅटिंग देखील चांगली करतात, परंतु क्षेत्ररक्षण हे क्रिकेट महत्वाचं आहे. कारण का आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा अगदी आता मात्र फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा अगदी नक्कीच तू चल मैं आया असं काहीतरी बॅटर सांगून गेला होता असं आपण म्हणूया. अगदी बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होते. चला नवीन फलंदाज थोडस घाई. तर 24 फुल टच चेंडू त्याच्यावरती प्रहार केलाय. त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय आणि या ठिकाणी खराब पुन्हा एकदा खराब पैकी होते. या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे आणि बॅटर आउट असेल धावचीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला तिसरी धाव घेताना मात्र बॅटर आउट झालाय. न्यू बॅटर थोडस घाई नाही आहे. अगदी शेवटच्या षटकामध्ये आपण सांगितलं सुरुवातीला की धावा येताना पाहायला मिळतील, परंतु तिसरा गडी या षटकामध्ये गारज झालाय आणि कुठेतरी त्याचं श्रेय मात्र गोलंदाज विशालला मात्र दिलं पाहिजे. कारण का शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. लाजबाब गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण देखील कमालीचं होते. थोडंसं फंबलिंग झालं होतं परंतु बॅकअप आपल्याला चांगलं होताना पाहायला मिळतंय. त्याच्यापुढे होणारा सामना पारगान विरुद्ध गोपालवट या दोन्ही संघांना सेकंड कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉसच्या बॉक्स मध्ये यायचं आहे. चला किती धावा सर? चला 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 29 झाल्या. अगदी चौथा गडी या षटकामध्ये देखील गारज झालाय, परंतु धावांचा वेग देखील आता मात्र वाढलाय. 3 धावा आल्यात. मागच्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्यात. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. एखादा मोठा षटकार आला 35 पर्यंत धावसंख्या होईल का? कारण का मागच्या मॅचचा विचार केला तर एक मोठी धावसंख्या पाहिली. बॅटची टॉप एज यशांच्या मागे चुकी होते परंतु बॅकअप करतोय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेताना बॅटर आउट होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांची सांगता झाली. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या 13
आणि 31 बनवायचे आहेत. चला याच्यानंतर एका बाजूला पारगान आणि दुसऱ्या बाजूला गोपाळवाड दोन्ही कॅप्टन्स आमच्यासोबत जॉईन व्हायचे आहे टॉस बॉक्समध्ये. पारगान दुसऱ्या बाजूला गोपाळवट. पारगान कॅप्टन आलाय आमच्या वाघडुंगी संघाने लाईनअप व्हायचं आहे. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची आहे. श्रीपाल भाऊजी लवकर मॅच स्टार्ट करा. गोपालवाट संघ टॉससाठी विचार मंचाकडे यायचंय. टॉस का बॉस पारगानचा कर्णधार इथे उपस्थित राहिलेत. आपल्याला हा तिसरा आणि शेवटचा कॉल आहे. गोपालवाट संघ गोपालवाट संघ कर्णधारांनी फक्त इकडे यायचं टॉससाठी. वाघडुंगी संघ म्हणजे आमच्या शेजारचा गाव, एका ग्रामपंचायतीमधले आम्ही आणि सर्व गावाबरोबर नातीगोती गुंतले असलेला गाव आणि नेहमीच आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्याच्या भूमिकेत असलेला आमचा छोटा भाऊ म्हणून आम्ही त्यांना संबोधतो म्हणजे वाघडुंगी वरचीवाडी. त्यांना सुद्धा या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्याबरोबर असलेला सामना म्हणजे आमचे मालकर सर MB ट्रॉफीचे सर्वेसर्वा. पाहूया आज ते सध्या आत्ता उपस्थित नाही आहेत पण त्यांचा संघ कशी भूमिका बजावतो या मॅचमध्ये ते पाहूया. गोपालवाट संघचे कर्णधार उपस्थित राहिलेत. सीताराम शिगवण यांना मी टॉससाठी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. गोपालवाट वर्सेस पारगान. पारगान म्हणजे नावाजलेला संघ मुरुड तालुक्यातील आणि तेवढ्याच ताकदीचा गोपालवाट संघ. एकदम फाईट बघायला मिळेल ती गोपालवाट वर्सेस पारगान संघाची. चला एका बाजूला पारगान दुसऱ्या बाजूला गोपाळवड दोन्ही नामवंत संघ खेळताना आज एकामेकासमोर पाहायला मिळतील. दोघांना देखील सुरुवातीला आम्ही शुभेच्छा देतोय. सन्माननीय सीताराम शिगवण यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यायचे गोपाळवट दुसऱ्या बाजूला पारगान. टेल मागितला आणि टेल आला. निर्णय काय असेल मित्रा? नक्कीच ज्यावेळी मी इथे येतो त्यावेळी प्रत्येक जण बोलतो सांगतो म्हणून. ठीक आहे, अगदी आयोजन म्हटलं तर नक्कीच त्याबद्दल तू काय सांगशील? कारण का खूप मोठी स्पर्धा आहे, दरवर्षी आयोजन होत असतं. यावेळी ग्राउंड देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगशील? ठीक आहे, आमचे खेळाडू माईकवरती कमी बोलतात, मैदानामध्ये जास्त बोलतात. ठीक आहे, आमच्याकडून शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला जाऊया. अगदी नक्कीच मित्रा निर्णय अजून यायचा बाकी आहे, परंतु तुला तुझा तोच प्रश्न असेल. कारण का आयोजन म्हटलं तर महत्त्वाची भूमिका असते आणि खूप सारी मंडळी सकाळपासून देखील दाखल झाले आहेत आणि त्यांची मेहनत आहे. त्याबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप चांगलं असतं. मी मिलिंदला परत अनिकेत पानगिलाला ओळखतो. त्यांना मी दरवर्षी कॉल करतो की आम्हाला चान्स द्या आणि आम्हाला फर्स्ट टाइम भेटले चान्स, तर मी आभार आहे त्यांचा. नक्कीच तुम्हाला संधी मिळेल, त्याचं तुम्ही नक्कीच सोनं करा. समजा बॅटिंग आली तर किती धावा बनवाल आणि गोलंदाजी आली तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आता फलंदाजी आली तर 35-40 प्लस जाण्याचा ट्राय करू आणि गोलंदाजी आली तर 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच आम्ही देखील तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहोत कारण का मॅच ऑन आहे. दोघांना देखील शुभेच्छा असतील. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय आणि गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती मला वाटतं दांडी गुल केली आहे.
आणि धावा बनवायचे त्या 31. अजूनही 17 चेंडू बाकी असतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये मोठी धावसंख्या येण्यासाठी प्रयत्न करतात प्रत्येक खेळाडू किंवा फलंदाज. दुसरा चेंडू देखील वेगावरती स्वार होऊन चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला येताना म्हणजेच इनकटर चेंडू आपण पाहतोय. स्विंग होतोय. निर्धाव चेंडू म्हणजेच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि त्याच्यावरती आलेली 1 विकेट म्हणजे सुरुवातला जबाब झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रुपेशचं कौतुक झालं पाहिजे. जे चांगलं आहे ते मित्रांनो आयुष्यामध्ये चांगलं म्हटलंच पाहिजे. आणि खरोखर चांगली गोलंदाजी. चला आतमध्ये कोणी जाऊ नका मित्रांनो, लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा वारंवार त्याच पद्धतीची गोलंदाजी थोडासा दुखापतग्रस्त जाणवतोय. आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती का होईना 1 धाव येते. संघाला एका धावेने गणेशाला वंदन केलं जात आहे. अजूनही 30 धावा आपल्याला बनवायच्या. अगदी एका बाजूला तांबडी संघ, दुसऱ्या बाजूला वरचीवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करूया. खास करून मान्यवरांचं मी आभार मानेन, कारण का आम्ही देखील आलो नव्हतो. त्याच्या अगोदर ती सर्व मंडळी या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांचं क्रेडिट त्यांना दिलंच पाहिजे. आणि हे क्रिकेटवरचं किंवा मालोर संघावरती आपलं प्रेम आहे आणि एक युनिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वारंवार त्याच पद्धतीची गोलंदाजी. काय लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळाली आहे. थोडासा दुखापत अगदी झाली असली तरी सुद्धा जसं म्हटलं जातं की वाघ जरी जखमी झाला असला तरी मात्र शिकार करायची सोडत नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. आपल्या नावाला साजेस हा खेळ दाखल झालाय. अमोलची निवाते आमचे बंधुतुल्य मित्र या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे पाठीराखे देखील आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने. ऑफिशियल पंच देखील सकाळपासून एका बाजूला सर्वेश सर, दुसऱ्या बाजूला विकास सर, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. कारण का आपण किंवा आम्ही मॅच बसून पाहत असतो, परंतु दिवसभर मैदानामध्ये उभं राहून पंचगिरी करावी लागते आणि त्याचं देखील क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला वेगावरती दुपारच्या सत्रामध्ये लाजबाब गोलंदाजी. पहिले षटक स्वतःच्या नावावरती केलंय असं आपण म्हणूया. अगदी दुपारच्या सत्रामध्ये 31 धावा म्हटल्या तर कमी आपल्याला आपण म्हणू शकतो, परंतु रुपेशने आपल्या बँकमध्ये बॅलन्स कमी असताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी मिड विकेटला एक सोपा झेल पकडला जातोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. गॉन. तर 12 वाजलेत. या मॅच मध्ये कोण कोणाचे 12 वाजवणार, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या बाहेर आपला मित्र असतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये किती आपला चांगला मित्र असला किंवा भाऊ जरी असला तरी तो मैदानाच्या आतमध्ये आपला शत्रूच असतो असं समजून प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. आणि पुन्हा एकदा बॅटची टॉप एज 1 2 3 जण आहेत, परंतु कुठेतरी डिस्टर्ब झालाय असं आपण म्हणूया. सोप्पा झेल ड्रॉप केला जातोय. चला याच्यानंतर पारगान, दुसऱ्या बाजूला गोपाळवड या संघाने नाणेफेकीचा कॉल स्वतःच्या बाजूला घेतल्यानंतर अगदी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि पारगान आपणास क्षेत्ररक्षण सजवायचे. जशी इनिंग संपेल आपण त्वरित मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचंय.
पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झालाय, संधी निर्माण झाली आहे, त्या संधीचं सोनं होईल काय? पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? एका चेंडूवरती 2 वेळा फलंदाज बाद झाला असता, एक कॅच त्याच्यानंतर एक रनआउट, परंतु चुकी होते आणि वारंवार अगदी या संपूर्ण स्पर्धेची हायलाईट पाहिली तर सकाळपासून 10वा झेल मात्र ड्रॉप झालाय आणि नक्कीच ही वारंवार चुकी तुम्ही नाही करू शकत. साहिल आदावडे टीसी, आपण जो स्टॅपलर सकाळी वापरलात तो कुठे ठेवलाय तो शोधून द्यायचा आहे. साहिल आदावडे टीसी. धावसंख्या फक्त 6, 2 चेंडूवरती 2 झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. हा दबाव असेल कारण का गोलंदाज सांगत असेल मी काहीतरी पहिल्या 2 चेंडूवरती चांगलं केलं होतं, परंतु कुठेतरी चुकी होते, क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळू शकली नाहीये आणि दबाव मात्र कुठेतरी त्याच्या माइंडमध्ये चाललं की आपण एखाद्या संघासाठी चांगलं करतोय तर आपल्याला त्याची साथ भेटत नाहीये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु आउटफील्ड जराशी पाहिली तर थोडीशी स्लो आहे. 2 धावा मिळतील. बॅटरला मात्र 2 वेळा संधी मिळाली. तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही त्याचं सोनं करा. आयुष्यामध्ये वारंवार तुम्हाला संधी मिळत नसते आणि या मॅच मध्ये कुठेतरी संधीचं सोनं करेल का यश? त्याने गोलंदाजीची सुरुवात केली होती, 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु बॅटिंग मध्ये दमखम दाखवायचं आहे. जर आपल्याला आज या मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल तर लढा वच लागेल. दुसऱ्या बाजूने धावा कशा येवोत, कारण का नशिबाची साथ आज बॅटिंग करण्याच्या संघाच्या बाजूने आहे असं आपण म्हणूया. अजूनही या मॅच मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी होते असं आपण म्हणूया. चला घाई करा, 2 बॉल बाकी आहे सर. यश पुन्हा एकदा आता मात्र वेगावरती स्वरून म्हणजेच कुठेतरी परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं असा चेंडू क्रिकेटमध्ये हाताळताना पाहायला मिळालाय. अगदी कुठेतरी आपल्या नाकाला थोडासा वास देऊन गेलाय चेंडू असं आपण म्हणूया. लाजबाबा गोलंदाजी आता मात्र होत्या. गोलंदाजी जर चांगली अगदी उंचपुरा असा खेळाडू, थोडीशी शरीराशी पाहिली तर बारीक आहे, परंतु चेंडू मात्र वेगावरती स्वार होऊन टाकतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, फरार चौकार. संख्या 14 झाली आहे. अगदी नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमकडे नशिबाची साथ असेल कारण का 2 ड्रॉप होताना पाहिल्यात आणि नक्कीच आता मात्र 6 मध्ये करायचे आहेत. 6 चेंडून 17 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. एका बाजूला बॅटिंग करतोय यश, दुसऱ्या बाजूला अमित, आणि अमित आणि यश ही जोडी आपल्या संघासाठी तारणहार ठरेल का? कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. 17 कारण का एका दुसरा षटकार पहिल्याच 2 चेंडू मध्ये. एक मिनिट सर, थांबवायचं 1 मिनिट सर, 1 मिनिट. चला लक्ष द्यायचं, आत्ता 16 धावसंख्या झाली आहे.
चला दिलगिरी व्यक्त करतो, कारण का चुका या माणसाकडूनच होत असतात. चला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, वारंवार त्याच पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लाऊड अपील केलं जात आहे अगदी, परंतु कुठचाही दबाव पंचांवरती नाही आहे. आता मात्र बनवायचे आहेत 16 बरोबर, 15 बनवायचे आहेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी होते. अगदी चेंडू मागचा चेंडू पाहिला तर थोडासा वरती राहिला, त्याच्यानंतर हा चेंडू खाली राहतोय. विकेट कीपर देखील थोडासा अगदी गॅदर करण्यामध्ये आता मात्र कमबॅक करतोय आणि बॅकअप केलं जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या मॅचमध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षण करणारी टीम वर्चस्व दाखवते असं आपण समजूया. 3 मोठे घणाघाती प्रहार करावेच लागतील. पुन्हा एकदा या ठिकाणी दांडी गुल केली जाते. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि या मॅच मध्ये कुठेतरी कब्जा केलाय असं आपण म्हणूया. आपण जाऊया, पुन्हा एकदा संधी देऊया डीजे वाल्या दादाला. धन्यवाद. शेवटचा चेंडू, शेवट गोल होईल का? आणि 1 2 3 पुन्हा एकदा जेल ड्रॉप. अशा पद्धतीने चला वावडुंगी वरचीवाडी हा संघ मात्र या ठिकाणी विजयश्री प्राप्त करताना पाहायला मिळाला. दोन्ही संघ चांगले खेळलेत, परंतु विजय हा महत्वाचा असो प्रत्येक संघासाठी. अगदी नक्कीच तांबडी हा संघ थोडासा नाराज असेल, परंतु पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा